काय मग सकाळ काय फायनली आम्ही उठून आंघोळ करून सगळे झाले 3:30ला उठलेलो आम्ही. आता सिंगल पालखी आम्ही थोड्या मिनिटात सगळी रेडी तर झाल्या. सगळा सेटअप रात्रीने 2ला झोपलो. आम्हाला झोपून दिलं नाही बाबांनी. पुरी कल्लो घातलेला. आज रात्री त्याला नाही, आज रात्री त्याला सुटलंय मी त्याचा आंदो बिंदो सगळं बोलता ह्यो बा आला आम्हाला झोपून दिला नाही. आणि चला चहा पिऊन घेतो काही बघू चहा काही खायला भेटते काही तर भूक लागली. चल आम्ही खाऊन आपण आले वाटतं. एक गाईचं आम्हाला भूकच राहिले. एवढी बिस्किटं मी नाही खाल्ले. तुम्हाला वाटत असेल पण मी नाही खाल्ली. इकडे चापा चापी चालू आहे. क्रीमची नको म्हणा गुड्डे लागतं म्हणा गुड्डे लागतं. रोज चहा पिणार नाही मारी गोल खातच नाही मी. गुड्डे लागतं. आता तुला वाटतं एवढं खाणं आता याक्का खाणार येऊ अशा देखता येऊ बघ जोर. 3:30 घेतला बिस्किट. बघू शकता तुम्ही फोटोशूट यांचं. ह्यो काय इकडं काय उभा करतं काय ते खांब्याला मिठ्या मारतं बघा तुम्ही. या काय चपरीत दिसला राहिला ह्यो. तर आमची तो बरा बघा कशी झाल्या चालून चालून हात नाही वाजला. इथं आवडा घामाघूम झाले आम्ही. ना यांचा फोटोशूट चालू आहे. आम्ही निघालो. तर आताच आम्ही दर्शन बिर्शन घेऊन आल्यावर निघले मोठी गरज. आणि तो बाबा एक होता मंदिरानं झोपले. आम्ही बी करा पहिल्या दिवशी पाय दुखलं मान्य करता पाठी राहिलो पाय दुखलं. पण आता काहीच त्रास होत नाही कारण की आता तिथं साईबाबाचं मंदिर आहे. साईबाबाचं मंदिर आहे तिथं भारी फोटो काढायचं होतं म्हणून तिथं थांबलो. नाही तर आम्ही आता पण पालखी सोबतच असतो. आता पालखी पण दिसत नाही आम्हाला. आम्ही आवड्या महाग राहिलो. बघू शकतो पब्लिक चालताना दिसत. आम्ही थकलो नाहीये. आम्ही थकत नाही. आम्ही साईंच्या वारकरी. आणि इथं पटरी ना आपली मॉर्निंग व्ह्यू. आता एक चमडी चालू करते ते वगैरे हर्षित तर पुरं बेस काटायला मागं राहिल्या म्हणून ते मागं अंकेदासा मागं आम्ही तर कटायला बेस हे बघ. पालखी तर गावात पोचले. 1.5 तास झाला असेल. अर्धा तास झाला असेल. अर्धा इथं ऑलडे आमचा आता नाश्त्याला असेल मिसळ पाव 100% बघू शकता. हाय गाय ज्या नाश्ता करायला नाश्ता आहे मिसळ पाव. मला माहीत होता मिसळ आहे. आता मिसळ पाव खातोय. याने 4 मिसळ पाव 3 पाव तर निपललं असं वाटतं तुम्हाला पण काही नाही. आताशाच आम्ही पहिलाच पाव खातो गाईज. तर आता मी नाश्ता वगैरे करून झोपण्याची तयारी चालू आहे. आणि आम्ही इथं तारपत्री आतरली बघू शकता तुम्ही. तारपत्री पत्रावली ना. आता आम्ही आतरल्यानंतर बघू आता झोपता जरासा. पालखी तर निघाल लगेच. आम्ही लेट जावा. उचलून दे ना पालखी. बघूच नका आयडी काढून ठेव. आयडी बिडी
काढून टाकतात. बघूच नका. काय बघू शकता तुम्ही आमचा अवतार. नाश्ता केले तिथून झोपलेलो तर आता उठलो. आता वाजला 11. नाश्ता केला होता आम्ही 9ला. पुरा झोपलेलो, पुरा बेकार सगळं. बघ तिघं चालतात, इकडं दोघं चालतात, आम्ही दोघं मध्ये. तो अभ्यास होता अजून नाश्त्याच्या हॉलला बी नव्हतं आलं. बाब्या विष्णू नाही तो नवीन आहे तो आमच्या पुढतो नाश्त्याच्या हॉलला बी नाही आलं तिथं. आमचा अवतार बघू शकतो तो. डायरेक्ट परत हॉललो पोचलू तर मग डायरेक्ट जेवायचा आता आवरा वाईट असलेलो ना. बघ चौक बघा आवरा ऊन आहे का बाऊन पाहिजे. याला नाही ऊन लाग. या अंक्याला ऊनच नाही लाग. बघू शकता तुम्ही कसं झाले का बरं. बिट्या बघ काय खाल्ले बिट्या. तर गाईज आम्ही पेट्रोल पंप पाणी घ्यायला गेलो पण पाणी बी नाही भेटला. आता निर्या एक दिवस लोटायला घेतले. पेट्रोल पंप पाणीच नाही भेटला. जे आला काय भिकारतो पेट्रोल पंप आहे तो. आता याला पाणी बी घेतो. हे कसला निरा आहे हा मग निरा प्यायला नको का. ओके सॉरी. गाईज फायनली पोचलो. डायरेक्ट आरतीला येणं होता ना. आरती आमच्या अवतार थकल्यावर साप थोबार धावून घ्यायचं का डायरेक्ट लागतील पाय. गाईज बघू शकता आजचा मेनू. काम 25 ओआरएस पिऊन आम्ही इथपर्यंत आता पोचल्यावर. आंबरस बिंबरस खाऊन तो साईल बिल सगळे लवकर जेवलं आम्ही. आता जायला बसलो अंकायदा पिक्चरचं जेवण बघा. जा ना तू बी घे. ही लाईन लागली. ऐक गाईज आत्ता थोडंच म्हणजे आमची पार्टी निघाल 4 वाजताच. आम्ही लवकरच तयारी केली ना. आल्या पुरं मस्त काहीतरी काय आहे ते विनर घ्यायला. ती राजला पाहिजे त्या पुरं आम्ही तयारी केली. आमच्या पाय रिक्षा घेतली बघ. पायाला मी कॅप आमच्या घरा होतं. मी नाही आणलं. माझं नाही दुखत. पहिल्या वर्षी दुखलं माझं. तवाच घेतलेलं मी. फायनली आम्ही पोचलो डोंगरावर. बघू शकता आमचं डोंगर. आता आम्ही इथं मस्त निवांत विश्रांती घेऊ. आणि इकडे पब्लिक बघू शकता पालखीची. चिकार पालखी येतात वाजवणार फोड वाचती. आणि खूप थकलो आम्ही. 4 वाजल्याच त्या निघले. आता वाजत आलं 6 वाजत आलं ना. बरं 2 तास होती चालता थांबलो नाही. आता आम्ही टाकतो आणि मस्त आता विश्रांती करू आम्ही 7 वाजेपर्यंत. मग भेटून पुढेच. ओम साईराम गाईज आम्ही आताच घेतल्या बाकी गावात पोचले. 1-1.5 तास झाला असेल हॉलला आजच्या. आणि आता झोपला मस्ती करत तरी पण नाही पुरत चालल्या.
साहिल अंकिता जातो पुरंच गेलं आमचा टाइमपास. विषय असं आहे का आम्ही हॉल्लो गेल्यावर आमची मस्ती असतो 2 वाजेपर्यंत झोपण्यापूर्वी लगेच 4 लोटाच असतो. तर त्याच्यामुळं आम्ही इकडे रोडावर झोपून जातो. मला तिकडे त्यांची मस्ती करत काम कसं साधा काम नाही आमचा. त्या बाबा हॉल्लो पोचूच थोडं मिनटं तो दिसतं तिथल्याचा लेप मारतो दाखवतो हॉल्टो मला ओपन आहे कसा तिथं काही वाजत नाही. गरम होतो साप बेस गरम होतो. मागच्या वर्षी असतं ना विषय. मागच्या वर्षी तर आंघोळ बी सकाळची नव्हतो करत. आता आंघोळ बी सकाळची आता आवरा बेकार भेटू कुठं. तर गाईज पोचलो आम्ही आता जस्ट ना डायरेक्ट सुपर डाय मारली. रसा घेतला आम्ही कसला तरी. यांनी तर नको गेले 2 वाटे मी नाही आणले यांनी नाही यांनी बी 2 वाटे आणले. हे थांब जरा लांब राहा. या अंगावर नको बोलू हा. या सुप्याला अवतर बघा आमचा आज आंघोळ करायला सूप पिऊन मग नंतर डायरेक्ट जेवाचा. बाई यावी बी 2-2 आणले सगळे 2-2 आणले. माझं कॉपी करते नाही पुरा ये मागच्या मागच्या दादा पाटणा पारू नको. उन्हाला चालेल चला मग आता मी सूप पिताव तुम्ही नंतर प्या का. नंतर प्या तुम्ही घरा गेले हो घरा प्या. तुला एनर्जी आलती का नाही पण राज आहे गाय खूपच थकलेलो आहे. तिथं आपला ब्लॉग चालू आहे. आवड रातचे बघायला घेतले आणि येतो पुरा थकले बोललो म्हणजे आवडा लेट येतं ना बोलून फायदा नाही. लोक पण त्याच्यावर वाचतं. आम्ही मध्ये नसतो मनाने तवा येतो. आणि हा जलका 1 नंबरचा जलका युवानी नाव ठेवले याचा जलका. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखं एकच. तू काय देतो थंडा देतो मला. तू काय देतो आमचा पैसा आम्ही पिणार आमच्या बापाचे जाऊन दे. चला गाईज फायनली कोणी रात मारली रा हे अशी मस्ती चालू वाद असते. झाला ना मग मला नको सांगू रे गु पित्या मस्ती करतो त्याची. चालेल चला फायनली ब्लॉग एंड. रात्र जय क्वीरा ओम साईराम.